हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 4 लेसन नंबर 4.3 सिंगिंग इज अ फन वर्कबुक सोल्युशन. वर्ड्स अँड मीनिंग्स देण्यात आलेले आहेत. चला तर पाहून घेऊया. बिटर म्हणजेच कडू. अ शार्प टेस्ट दॅट इज नॉट प्लीझंट. एक शार्प टेस्ट असणार आहे, भयानक टेस्ट असणार आहे, तीक्ष्ण असणार आहे, जो कोणालाही आवडणार नाही. त्यालाच कडू असे सुद्धा म्हणतात. कडू चव त्यालाच इंग्लिशमध्ये बिटर असे म्हणतात. दॅट आफ्टर आहे बॅटर म्हणजेच मी मिश्रण म्हणले. बॅटर म्हणजेच काय म्हणले मी? मिश्रण. जसं डोश्याचं बॅटर असतो, इडलीचं बॅटर असतो, केकचं बॅटर असतो, त्या सगळ्यांच्या मिश्रणाला बॅटर असं म्हणतात. तर इथं काय सांगण्यात आलेलं आहे पाहून घेऊया. बॅटर a mixture of egg, milk and flour to making cake. तर इथं कशाचं मिक्सचर आहे? एग्स, मिल्क, अंडी, दूध आणि पीठ म्हणजेच फ्लॉर यूज करून काय बनवण्यात येणार आहे? केक बनवण्यात येणार आहे. त्यालाच बॅटर असं म्हटलेलं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे टंग ट्विस्टर. टंग ट्विस्टर म्हणजेच काय? आपला जो जीभ आहे, टंग म्हणजेच काय? जीभ ट्विस्ट करायचं आहे, गोल फिरवायचं आहे, त्यालाच टंग ट्विस्टर असे म्हणतात. जे काही आपण सेंटेन्सेस किंवा फ्रेजेस, वाक्य जेव्हा बोलत असतो, हार्ड, ते बोलण्यासाठी जेव्हा आपल्याला हार्ड जात असतं तेव्हा जीभ आपली वळत नाही, त्याला टंग ट्विस्टर असं म्हणतात. तर त्याचं मीनिंग पाहून घेऊया. अ फ्रेज ऑर अ सेंटेन्स दॅट इज डिफिकल्ट टू से करेक्टली अँड क्विकली बिकॉज इट हॅज अ मेनी सिमिलर साऊंड. काही फ्रेज दिलेलं असतं किंवा सेंटेन्स, वाक्य दिलेलं असतं, त्याला करेक्टली किंवा क्विकली प्रोनाउन्सिएशन करायला आपल्याला काय जातं? डिफिकल्ट जातं. आपण लवकरच त्याचं ते फ्रेज किंवा ते वाक्य आपण लवकरच उच्चार करू शकत नाही, कारण त्या वाक्यामध्ये खूप काही असे सारखे किंवा सिमिलर साऊंड तिथे आलेले असतात. लाईक चंदू की चाचा ने चंदू की चाची को चांदनी रात में चांदनी चौक में चांदी के चमचे से चटणी चटाई. तर च च च च हा काय झालेला आहे? रिपीटेड झालेला आहे साऊंड. तर इंग्लिशमध्ये पण तसे सेम साऊंड इथं काय होणार आहेत? रिपीट होणार आहेत. ते ऑलरेडी आपण पोयम, टेक्स्च्युअल पोयम मध्ये ते पाहून घेतलेलो आहोत. नेक्स्ट वन आहे ओरल वर्क. लिसन अँड सिंग. लिसन म्हणजे ऐका, सिंग म्हणजेच म्हणा. Read the poem given on textbook page 65. Recite or sing it. तर पोयम देण्यात आलेला आहे. टेक्स्टबुक पेज नंबर 65 वर पोयम देण्यात आलेला आहे. तर पोयम तो काय करा म्हणलेला आहे? ऐका म्हणलेला आहे, रीड करा म्हणलेला आहे आणि सिंग इट करा म्हणलेला आहे. काय करा म्हणलेलं आहे? रिसाइट, गाणं म्हणून दाखवा असं म्हणलेलं आहे. तर टीचरसाठी इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत. द टीचर फर्स्ट रीड द सिंग द एंटायर पोएम. रीड तरी करा किंवा सिंग तरी करा पूर्ण पोएम. दॅट आफ्टर लाईन बाय लाईन रीड करा म्हटलेलं आहे. आणि लाईन बाय लाईन रीड करत असताना स्टुडंट्स काय करतील? इथं रिपीट करतील. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे रीड अलाउड द फॉलोइंग टंग ट्विस्टर अँड फर्स्ट स्लोली देन फास्टर अँड फास्टर. तर येथे आपल्याला काही टंग ट्विस्टर फ्रेजेस देण्यात आलेले आहेत. काय देण्यात आलेले आहे? टंग ट्विस्टर फ्रेजेस देण्यात आलेले आहेत. फर्स्ट टाइम काय म्हणलेलं आहे? तर स्लोली रीड करा म्हणलेलं आहे. दॅट आफ्टर अजून थोडंसं फास्टर रीड करा म्हणलेलं आहे. त्यानंतर ना अजून फास्ट रीड करा असं म्हणलेलं आहे. जसं तुम्ही फास्ट रीड करायला जाल तसं आपल्याला हे जे सेंटेन्स आहेत ते प्रोनाउन्स करायला, उच्चारायला काय होईल? डिफिकल्ट होईल. टंग काय होईल? ट्विस्ट होईल. टंग वळणार नाही, जीभ वळणार नाही. चला तर पाहून घेऊया. फर्स्ट वन आहे शी सेल्स बाय द शीशोर. शी सेल्स बाय द शीशोर. शी सेल्स बाय द शीशोर. अशा प्रकारे आपल्याला हे फास्ट म्हणून घ्यायचं आहे. दॅट आफ्टर फर्स्ट टाइम स्लोली, सेकंड टाइम थोडं फास्ट आणि थर्ड टाइम अजून फास्ट आपल्याला म्हणायचं आहे. I saw Susie Shelley sitting in a shoeshine shop. I saw Susie Shelley sitting in a shoeshine shop. I saw Susie Shelley sitting in a shoeshine shop.
अशा प्रकारे आपल्याला हे काय करायचं आहे, टंग ट्विस्टर फास्ट अँड फास्ट रीड करत जायचं आहे. दॅट आफ्टर आय ईट फ्रेश फ्राईड फिश ऑन द फर्स्ट फ्रायडे ऑफ एव्हरी मंथ. I eat fresh fried fish on the first Friday of every month. I eat fresh fried fish on the first Friday of every month. अशा प्रकारे आपल्याला हे फास्टर अँड फास्टर घेत जायचं आहे. दॅट आफ्टर हाऊ मच वूड वूड अ woodchuck chuck if a woodchuck could chuck wood. How much would a woodchuck chuck if a woodchuck could chuck wood? How much would a woodchuck chuck if a woodchuck could chuck wood? अशा प्रकारे हे आपण टंग ट्विस्टर येथे काय करू शकतो, म्हणून घेऊ शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे क्लासवर्क होमवर्क. क्लासवर्क होमवर्क रीड द वर्ड्स गिवन बिलो देन राईट देम. खाली काही वर्ड्स देण्यात आलेले आहे, त्याला रीड करा असं म्हणलेलं आहे. बेटी, बेटी त्या गर्लचं नेम आहे जी काय करत आहे, केक बेक करत आहे, केकचं बॅटर बनवत आहे, तिचं नाव आहे तर ते आहे बेटी. बॉटर तिचं सरनेम आहे. बाउट, बाउट म्हणजेच काय, विकत घेणे. बाउट म्हणजेच काय, विकत घेणे. बटर, बटर म्हणजेच लोणी. बटर म्हणजेच लोणी. बिटर, बिटर म्हणजे कडू. बॅटर, बॅटर म्हणजेच केकचा मिश्रण, केकचा मिश्रण. नेक्स्ट वन आहे राईट द वर्ड्स फ्रॉम द पोयम हॅव्हिंग डबल कन्सोनंट्स डबल टी. तर इथं आपल्याला पोयम मध्ये डबल कन्सोनंट्स वाले वर्ड्स देण्यात आलेले आहेत डबल टी. तर ते आपल्याला फाइंड आउट करून लिहायचं आहे. तर ते आहेत बेटी, बेटीमध्ये डबल टी आहे. बॉटरमध्ये डबल टी आहे. बटरमध्ये सुद्धा डबल टी आहे. बिटरमध्ये डबल टी आहे. बॅटरमध्ये डबल टी आहे आणि बेटरमध्ये सुद्धा काय आहे, डबल टी आहे. तर हे सगळे वर्ड्स आपल्याला काय करायचे आहेत, लिहून घ्यायचे आहेत. चला तर लिहून घेऊया. बेटी, बॉटर, दॅट आफ्टर बटर, दॅट आफ्टर आहे बीटर, बीटर आफ्टर आहे बॅटर अँड बॅटर आफ्टर आहे बेटर. तर अशा प्रकारे हे डबल कन्सोनंट डबल टी वाले आपल्याला वर्ड्स फाइंड आउट करून आपण लिहून घेऊ शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे अंडरलाईन द वॉवेल्स इन ईच वर्ड्स. तर वर्ड्स देण्यात आलेले आहेत, तर त्या वर्ड्समध्ये वॉवेल्स कुठे कुठे आहेत, तर त्या वॉवेल्सला आपल्याला काय करायचं आहे, अंडरलाईन करायचं आहे. तर वॉवेल्स कोणकोणते आहेत पहिला समजून घेऊया. ए, ई, आय, ओ, यू हे सगळे काय आहेत, वॉवेल्स आहेत. हे सगळे काय आहेत, वॉवेल्स आहेत. तर इथे कुठे कुठे हे सगळे लेटर्स येतील, त्या सगळ्या लेटर्सना आपल्याला काय करायचं आहे, इथं अंडरलाईन करून घ्यायचा आहे. चला तर BOTTER बॉटर, बॉटर मध्ये आहे ओ अँड ई. पहा ओ आणि ई आहे, तर ओ आणि ई ला काय केलो आपण, अंडरलाईन केलो. बाउट, बाउट मध्ये आहे ओ यू. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे बटर, बटर मध्ये आहे यू अँड ई. दॅट आफ्टर आहे बॅटर, बॅटर मध्ये आहे ए, ई. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे मेक, मेक मध्ये आहे ए, ई अँड विल मध्ये आहे आय. तर अशा प्रकारे आपण वॉवेल्स काय करू शकतो, अंडरलाईन करून घेऊ शकतो. फक्त आपल्याला वॉवेल्स माहित असणं गरजेचे आहे. तर अशा प्रकारे आज आपण लेसन पोएम नंबर 4.3 सिंगिंग इज अ फन हा पोएम पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.